नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण नेहमीच नवीन जाहिरातींची आणि भरती प्रक्रियेची वाट पाहत असतो। आज मी तुमच्यासाठी अशीच एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे। तुम्हाला माहीतच असेल की जालना नगर परिषदेचे आता ड वर्ग महानगरपालिकेत रूपांतर झालेले आहे। महानगरपालिका म्हटल्यावर तिथे काम करणाऱ्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी फौज लागते, बरोबर आहे। याच संदर्भात राज्य शासनाचा नगर विकासाचे विकास विभागाने जे आहे 11 सप्टेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध केलेला होता। या GR नुसार जालना शहर महानगरपालिकेच्या आकृतीबंधाला म्हणजे जो स्टॅम्पिंग पॅटर्न आहे त्याला आता मान्यता मिळालेली आहे। चला तर मग या शासन निर्णयाचा सविस्तर अर्थ समजून घेऊया आणि विद्यार्थ्यांसाठी यात कोणकोणत्या संधी दडल्या आहेत ते पाहूया। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पहिल्या लिंकला क्लिक करू शकता, रीड करू शकता किंवा व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, डेली तिथं अपडेट मिळून जातील। मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की आकृतीबंध काय असतो। सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या सरकारी कार्यालयात किती जागा आणि कोणती पदे असावीत याचा अधिकृत साचा म्हणजे त्याला आकृतीबंध म्हणलं जातं। या शासन निर्णयातील काही ठळक आणि तुमच्या फायद्याच्या बाबी ज्या आहेत त्या आपण पाहूया। बघा, एकूण पदांना मंजुरी सगळ्यात पहिले पाहूया तर शासनाने जालना शहर महानगरपालिकेसाठी तब्बल 39 विविध विभागांमध्ये मिळून एकूण 993 पदांच्या आकृतीबंधास मंजुरी दिलेली आहे। जुन्या जालना नगर परिषदेच्या काळातील 326 पदे शासनाने व्यापगत म्हणजेच रद्द केली आहेत आणि त्याऐवजी नव्याने 413 पदांची निर्मिती केली आहे। तसेच या 993 पदांमध्ये गट अ, ब, क आणि ड अशा सर्व स्तरांवरील पदांचा समावेश असणार आहे आणि या मंजूर करण्यात आलेल्या सर्व पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू असणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाच असेल की यात आपल्यासाठी काय आहे। मित्रांनो, प्रशासकीय विभाग, लेखा विभाग, स्थापत्य विभाग आणि अग्निशमन विभाग अशा अनेक विभागांमध्ये लवकरच मनुष्यबळाची गरज भासणार आहे। यात वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, वाहन चालक, अग्निशमन अधिकारी आणि शिपाई या अशा विविध संवर्गातील महत्त्वाच्या पदांचा समावेश या आकृतीबंधात आहे। याचाच अर्थ असा की येणाऱ्या काळात या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। पण शासनाने इथे एक महत्त्वाची अट घातली आहे, ती म्हणजे महानगरपालिकेचा आस्थापनाचा खर्च म्हणजेच इस्टॅब्लिशमेंट कॉस्ट 35% मर्यादित असणे आवश्यक आहे। सध्या हा खर्च 50% जवळपास जात असल्यामुळे महानगरपालिकेला नवीन पद भरती करताना शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे। तसेच ज्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे करणे शक्य आहे त्या तशाच पद्धतीने केल्या जाव्यात अशाही सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा शासन निर्णय म्हणजे आगामी काळातील पदभरतीची पहिली पायरी आहे। पदे मंजूर झाली आहेत याचा अर्थ प्रशासकीय कारवाईला वेग आलेला आहे। तुम्ही तुमचा अभ्यास विशेषतः टेक्निकल पोस्ट म्हणजे तांत्रिक पदे, लिपिक टंकलेखक पदांसाठी लागणारे टायपिंग आणि इतर कौशल्य व्यवस्थित तयार ठेवा, त्याचे प्रमाणपत्र तयार ठेवा। जेव्हा या पदांची अधिकृत जाहिरात आणि अभ्यासक्रम प्रसिद्ध होईल तेव्हा सर्वात आधी ती माहिती मी तुम्हाला आपल्या स्टडी फ्लो अपडेट्सवर नक्की देईल। तुमच्या मनात या GR बद्दल किंवा कोणत्याही परीक्षेबद्दल काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।